तर अमरावती विमानतळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित राहतील। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडून। स्वप्नील, नक्कीच प्रणिता, गेल्या अनेक वर्षांपासून ज्या अमरावतीकरांना विमानतळाची प्रतीक्षा होती त्या अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा अवघ्या काही तासांवर आलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत नागरी विमान मंत्री जे आहेत ते दोन्ही उपस्थित राहणार आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो ही टर्मिनल बिल्डिंग्स आहेत अमरावती विमानतळाची आणि सुसज्ज अशी ही बिल्डिंग या ठिकाणी जी आहे ती निर्माण करण्यात आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून अमरावती विमानतळ केव्हा सुरू होणार ही प्रतीक्षा होती, परंतु आता ही प्रतीक्षा संपलेली आहे। अमरावतीवरनं पहिलं विमान जे आहे ते आज मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे। भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन जर आपण पाहिलं तर आज अमरावतीमध्ये करण्यात आलेलं आहे। या विमानसेवेच्या माध्यमातून मुंबईचं अंतर जे आहे ते लवकर गाठता येणार आहे। सोबतच दळणवळण असेल किंवा मग औद्योगिक विकासासाठी हे विमानतळ अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। आधी जर आपण बघितलं तर मुंबईला जायचं असलं तर नागपूरला जावं लागत होतं, ते अंतर आता कमी झालेलं आहे। 3.5 तासाचा प्रवास नागपूरपर्यंत करून मुंबई गाठता येत होती, परंतु आता अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर विमान सेवा सुरू होत असल्यामुळे सर्वसामान्य अमरावतीकरांना देखील प्रवास करता येणार आहे। व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं हे विमानतळ मानलं जातं। प्रतीक्षा होती आणि ती प्रतीक्षा संपलेली आहे। सुसज्ज अशी बिल्डिंग या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। आकर्षक अशी सजावट। नक्कीच स्वप्नील, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।